राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकाचे नाव बदलून वाल्मिक चौक नामकरण करावे। आमदारांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकी समाज संघटनेने दिले आयुक्तांना निवेदन। प्रतिनिधी संजय वाईकर। अहिल्यानगर शहरातील असलेले चांदणी चौकाचे नाव बदलून वाल्मिक चौक नामकरण करावे आणि महर्षी वाल्मिक यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा याबाबत माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेने महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना निवेदन दिले। यावेळी आमदार श्री संग्राम भैया जगताप यांनी आयुक्तांशी चर्चा करून निवेदनाची दखल घेण्याविषयी सकारात्मक चर्चा केली। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी भैया खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव संतोष सारसर, जिल्हा उपसचिव पापा चौहान महाराज, जिल्हा उपसचिव संदीप लखन, नगर शहर अध्यक्ष रोहन चावरे, अजय सौदे, अनिल तेजी, अनिल वाणे, रवींद्र मोरकरोसे, राजेश चव्हाण, अनिल मटू, राजेश बैद, अभिषेक भगवाने, राजू चव्हाण, संदीप करोलिया, कुणाल बैद, आकाश कुडिया, नरेश चव्हाण, रोहित बागडी, शुभय लोट आदी युवक आणि नागरिक उपस्थित होते। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे साहेब यांना सकल हिंदू समाज, महर्षी वाल्मिकी समाज या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की छत्रपती संभाजीनगर ते नगर त्याच प्रकारे पुणा हा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ह्या राष्ट्रीय महामार्गावरती इथनं जे अगदी उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि याच्यामध्ये मोठी अगदी आपण पाहतो की काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जाणारे वाहनं जे काही आज लॉजिस्टिक म्हणजे याला हेवी वाहतूक म्हणतो ही लॉजिस्टिक वाहनं अगदी अहिल्यानगर शहरात जात असतात। मग बायपास झाल्यामुळे ही वाहनं बऱ्यापैकी आज बाहेर जातात, तरी देखील आमचा जो काही चारचाकी वाहनांचा प्रवासी वाहतूक आहे तर याच्यामध्ये जात असताना काही जे भारताच्या इतिहासामध्ये कुठलंही नाव नव्हतं असं काही लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये नाव देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या महामार्गावरती अचानकरित्या काही वर्षांपूर्वी आपल्याला हळूहळू लोकांनी नाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं गेलं, त्याचं ते अधिकृत नाव नाही आणि त्याला नाव देण्यात आलं चांदणी चौक। ह्या चौकावरती अनेक लोकांचा बऱ्याच वर्षापासून आक्षेप होता की ह्या नाव नको आहे, पण आज कुठेतरी आमचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं महर्षी वाल्मिक समाजाने मागणी केली की इथं महर्षी वाल्मिकी चौक करावी की ज्याच्यातनं रामायणामध्ये एक फार मोठा उल्लेख आज महर्षी वाल्मिक समाजाचा आहे, महर्षी वाल्मिक महाराजांचा आहे आणि म्हणून कुठेतरी तो इतिहास आणि इतिहासाच्या पानावरची पटलावरची नावं ही अहिल्यानगरमध्ये देखील कुठेतरी चौकाच्या रूपाने आली पाहिजेत। म्हणून आज संपूर्ण सकल वाल्मिकी समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे या चौकाला जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे जो सोलापूर महामार्गाकडे जातो त्याला कुठेतरी ते नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आज महानगरपालिका आयुक्तांकडे दिलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ। त्या अधिकृत नावाचा ठराव महानगरपालिकेच्या वतीने केला जाईल। जसं नावाचा ठराव होईल त्याच प्रकारे चौकाचं नामकरणाचा सोहळा देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यात येईल आणि हे शहर हे पूर्वीचं नाव नसून अहिल्यानगर शहर आहे आणि अहिल्यानगर म्हटलं तर कुठेतरी या इतिहासामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देखील आपण पाहतो की ज्या ठिकाणी आज जसं मुघलांचं साम्राज्य आल्यानंतर ज्यांनी ज्या मंदिरांची नासधूस केली होती तर अहिल्यादेवींनी भारतभरामध्ये आज अगदी महाराष्ट्रात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता UP असेल MP असेल इथपर्यंत जाऊन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं आहे आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये जी इतिहासाची नावं आहेत जी आपल्या धर्मातली नावं आहेत त्यांचा कुठेतरी नावाचा पुनर्विचार झाला पाहिजे अशी मागणी आज कुठेतरी वाल्मिकी समाजाने केली आहे। त्यामुळं या चौकाला देखील लवकरात लवकर हे आपलं वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून वाल्मिकी महाराजांचं नाव आपल्याला कुठेतरी देण्याचं काम करण्यात येईल।